छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते स्वास्तिक पतसंस्थेच्या नव्या शाखेचं दिमाखात उद्घाटन करण्यात आलं। सोलापूर शहरातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या स्वस्तिक नागरी सहकारी पतसंस्थेनं ग्राहक सेवेचा आणखी एक टप्पा गाठत आपल्या नव्या शाखेचा शुभारंभ केला। सोहळा मोठ्या दिमाखात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। मराठी चित्रपट आणि छोट्या पडद्यावरील चला हवा येऊ द्या या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते फीत कापून आणि दीपप्रज्वलनानं शाखेचं उद्घाटन करण्यात आलं। या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून मेसर्स गणेश रामचंद्र आपटेचे संचालक विनय आपटे, मनोरमा बँकेच्या अध्यक्षा शोभा मोरे, सोलापूर जनता बँकेचे संचालक गिरीश बोरगावकर, महाव्यवस्थापक मकरंद जोशी, महावीर बँकेचे अध्यक्ष दीपक मुनोत, विद्यानंद बँकेचे अध्यक्ष सुधीर गांधी, समर्थ पतसंस्थेचे अध्यक्ष दिनकर देशमुख यांच्यासह बँकिंग आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते। उद्घाटनानंतर बोलताना अभिनेत्री श्रेया बुगडे म्हणाले की सहकार हा महाराष्ट्राचा आत्मा आहे। सामान्य नागरिक, महिला, लघुउद्योजक यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात पतसंस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। स्वस्तिक पतसंस्था गेली अनेक वर्षे पारदर्शक व्यवहार आणि ग्राहकाभिमुख सेवेतून लोकांचा विश्वास संपादन करत आहे। या नव्या शाखेमुळे आणखी जास्त लोकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचतील याचा आनंद आहे। त्यांनी आपल्या खास शैलीत हास्य विनोद सादर करून उपस्थितांची मनं जिंकली। सुट्टी आहे ना उद्यापासून, ते लॉंग वीकेंड का काय ते म्हणतात ते बरोबर, पण आता जाऊन जेवायचंच आहे। सरांनी सोय केली आहे ना सर? हा, सरांनी सोय केली आहे। हे सर इकडे गाण्याचा कार्यक्रम करणार आहेत, मजा आहे तुमची। हा, म्हणजे पतपेढी पण उघडून दिली आहे, जेवणाचा पण कार्यक्रम, गाण्याचा पण मस्त। मी मुंबईत राहत नसते तर इथेच घर घेतलं असतं इंद्रधनू मध्ये। हा, पण जाऊ दे, मला तुमच्यासाठी छान वाटतंय, मस्त। हा पोरांनो, मी सांगितलं मगाशी ते लक्षात ठेवा। त्या ज्या बायका राबतायत ना तुमच्यासाठी रोज, त्यांना एक अकाउंट उघडून द्या। हा, आणि पैसे घाला त्याच्यामध्ये, नाहीतर 10-20 हजार घालून काही होत नसतं, बरोबर ना दादा? हा, चांगले 1,00,000-2 लाख घाला, म्हणजे त्यांचं पण भलं होईल आणि रात्री जेवण रोज गरमागरम मिळेल। हा, कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संस्थेशी वर्षानुवर्षे जोडलेल्या जुन्या ठेवीदारांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। तसंच गरजू व्यावसायिक आणि महिला बचत गटांना कर्जाचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले। संस्थेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या दामदुप्पट ठेव, आवर्ती ठेव, सोने तारण कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज या योजनांची माहिती देण्यात आली। गायक मोहम्मद अय्याज आणि राधा मंगेशकर यांच्या टीमनं सुमधुर हिंदी मराठी गीतांची मैफल सादर केली। चेअरमन अंकुश कुंभार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला। व्हाईस चेअरमन शर्मिला निचळ यांनी आभार मानले। यावेळी संचालक गणेश कोळी, सूर्यकांत सरडे, भरत माळवदकर, सुरेश मल्लाव, राजकुमार जाधव, देवीदास वाघमारे, दत्तात्रय चौगुले, मनीषा अभंगराव, शीला जगताप यांच्यासह संस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्मचारी, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। या प्रास्ताविकाच्या माध्यमातून फक्त 2004 साली आर्थिक गणित 2004 साली ज्या वेळेला आपण 17 लोक आम्ही एकत्र आलो आणि 100 रुपयापासून सुरुवात केलेला आमचा एक छोटासा बचत गट, की जो श्री स्वामी समर्थ बचत गट या नावाने अद्यापही चालू आहे, त्या बचत गटाचंच आज या ठिकाणी 2004 साली लावलेल्या रोपट्याचं आज या ठिकाणी वटवृक्षात रूपांतर होताना खरंच या ठिकाणी मला अभिमान वाटतोय। त्याचबरोबर या इंद्रधनु वास्तूमध्ये हे जे आपले सर्व संचालक आहेत, हे सर्वच्या सर्व संचालक, विनय मालक आपल्या इंद्रधनु परिवारातच राहतात आणि इंद्रधनु परिवारात सगळेजण त्यांची या ठिकाणी घरं आहेत। त्यामुळं आम्हाला घर आणि ऑफिस जवळ असावं असं आम्हाला प्रत्येक संचालकाला वाटत होतं। त्याच वेळेला तितक्याच तन्मयतेनं ज्या वेळेला विनय मालक
आणि या प्रोजेक्टचे त्यांच्यासोबत भागीदारमध्ये आहेत जे आहेत ते विकास कोळी सर, या दोघांना या पतसंस्थेच्या कार्यालयात संदर्भात जरा विनंती केली की या ठिकाणी जर आम्हाला कार्यालय मिळालं तर घर आणि ऑफिस जवळ असलं की काम थोडं चांगल्या पद्धतीने होतं. आदरणीय विनय मालक आणि विकास कोळी सर या दोघांनीही तात्काळ मंजुरी दिली. जी पावलं जेव्हा पतसंस्थेत येतात तेव्हा ती पतसंस्था 100% लवकरात लवकर मोठी होणार आहे, हा मला विश्वास वाटतोय. आज खरं तर आपण म्हणतो की महिलांच्या सक्षमीकरणाच्या म्हणतो की महिला आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या सक्षम असली पाहिजे. पण ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कधी सक्षम होते तर श्रेया त्यांचा चला हवा येऊ द्या यातली कुठलाही अभिनय असू देत तर तो आपल्याला मनमुराद हसायला लावतो. आणि मला वाटतं की ती आरोग्याची गुरुकिल्ली मला वाटते माझ्यानंतर ताई बोलणारच आहे, तर तेव्हा तुम्हाला निश्चित जाणवणार आहे. कारण कुठलं पण गोष्ट असेल तर आपण कुठलीही गोष्ट असेल तर ती पॉझिटिव्हली घेतली, आनंद वाटण्याने आनंद मिळत असतो, हसल्याने अजून सगळे आजूबाजूचे लोक हसतात. तेव्हा मला वाटतं की आजूबाजूच्या लोकांचं आरोग्य खूप चांगलं असेल तर आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. आपण आनंदी कधी असतो तर आपला आर्थिक स्थैर्य चांगलं असेल तर, आणि आपली तब्येत चांगली असेल तर. आणि आपली तब्येत चांगली कधी राहते, व्यायाम वगैरे तर आहेच, पण जास्तीत जास्त माणसाने हसावं असं म्हणतात. हसण्याचा व्यायाम तर सगळ्यात चांगला. आणि जे आपल्याला हसवतात, मॅडम खरंच तुम्हाला सॅल्यूट, कारण तुमच्या हसण्यामुळे आमच्या सगळ्या, तुम्ही जे हसवता आम्हाला त्याच्यामुळे आमची तब्येत खूप चांगली आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे देवदूतासारख्याच आहात. आणि दुसरं आर्थिक स्थैर्य, कुंभार सरांनी हे जी स्वस्तिक पतसंस्था काढली त्याच्यामुळे मला खात्री आहे की आर्थिक स्थैर्य जे काही आपल्याला आवश्यक आहे ते निश्चितपणे या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे.